तनु मनो जीवी, तुमचा जीव उभारून तिथे टाका. विटे सहित चरण उभाळीना म्हटलं त्या नामाने जीवा करीला लिंबलो ना, विटे सहित चरण उभाळीना. नामदेव महाराज म्हटलेले, ह्या माझ्या जीवाचं लिंबवून तुझ्यावरून उतरून टाकून दे, मी तुझ्या चरणापासून एवढा लीन होणार आहे. असं जर भावना मनामध्ये ठेवली तर मग संतांची कुठेतरी कृपा थोडी एवढी होते बरं का, एवढी होती कृपा. आणि ते कृपा झाली तर आपल्याकडे मन विक्षेप आणि आवरण नावाचा दोष आहे ना, तो आवरण नावाचा दोष आपल्यावर जे बसलाय का, आपल्याला सार आणि असार काय हेच कळत नाही. जसं मी पहिला दृष्टांत दिला, ते राजातले सगळे जे होते ना लोक त्या बाजारामध्ये घुमून पडले आणि जिथं राज्यपदरी मिळणार होते ते विसरून गेले. तसं आपण आहोत या संसारामध्ये आलेला आहोत, पण ह्या आपल्या मायेला आपण इथेच भुलून बसलेला आहोत. मला एक म्हणायचंय, संतही सांगतात तुम्ही संसार सोडू नका, संसार सोडून, कारण गृहस्थाश्रम सर्व धर्मात श्रेष्ठ असं सांगितलं. सगळ्या आश्रमामध्ये श्रेष्ठ असेल तर तो गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रमामध्येच राहून आपल्याला हे जे काय करायचंय आपल्या सकाळी उठल्यापासून आपण कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शन, हे श्लोक जर सकाळपासून आपण सुरुवात केली, आपल्याला संसारामध्येच मंदिर बनवायचे, या घरालाच मंदिर बनवायचे, तर घरात राहून सुद्धा आपण परमार्थ करू शकतो. आणि सार आणि आसार काय हवाय का, आपण ताक करतो, घुसळतो ना आपण, लोणी घुसळतो आणि वरचं लोणी काढून घेतो आणि ताक म्हणजे काय, आसार आहे. आणि लोणी काय, सार आहे. आपण सार काढून घेतो आणि ताक टाकून घेतो, म्हणजे ताक पितोच समजा. पण एवढं महत्व ताकाला आहे, ताकाला किती घुसवलं पुन्हा तर त्याच्यातून तूप निघतं का? जेवढे लोण्याला किंमत आहे तेवढी ताकाला किंमत आहे का? नाही ना. मग तसं आपल्याला सार काय आणि आसार काय, एखादी आपली सगृहिणी आहे, धान्य उफरते बघा, धान्य उफरते, कोंडा त्या पाकडण्यामध्ये सासवा ज्या सगळं असतात त्यांनाच पाकडायला लागले आजकाल. पोरींना कोणाला पाकडताच येत नाही. येतं का पाकडायला? सूप घेऊन ज्या पहिल्या बायका पूर्वीच्या धान्य पाकडायच्या आणि कोंडा बाहेर टाकायच्या की नाही, कोंडा बाहेर टाकायच्या आणि धान्य तेवढं घ्यायच्या. तसं आपल्याला या संसारामध्ये राहून काय करायचे, फक्त आपल्याला सार काय आहे, या संसारामध्ये राहून आपल्याला मोक्ष कशाने प्राप्त होतो एवढंच पाहिजे. या नरदेहामध्ये आलेला आहोत, या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला काय करायचे, फक्त परमार्थ करायचा. सकाळी घर सोडायची गरज नाही, तुम्हाला दार सोडायची गरज नाही. तुम्ही म्हणता ना आता कशालाच कीर्तनाला जायचे, कशालाच कथेला जायचे, असं नाही. वेळ आहे, जरूर नामचिंतनात घालवा आणि घरी पण तुम्ही स्वयंपाक करत नामस्मरण करा. तेच जर अन्न तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घातलं तर त्यांच्यावर चांगले संस्कार पडतात बरं का. आणि जर आपणच आज आपल्या मुलांना चांगले संस्कार लावले, तेच अन्न रोज देवाला नैवेद्य दाखवा. ब्रह्मार्पणम ब्रह्माहवेर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मपूर्ण समाधिना थोड्या वस्तू गोविंद तुभ्य नाम समर्पय गृहाण समितो भूत्वा प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर प्रसीद परमेश्वर असं म्हणून देवाला नैवेद्य दाखवा. देव फक्त तुमच्या घरात देव आहे म्हणजे ते तुम्हाला खायला मागत नाही. तुमच्यासारखा ड्रेस मागतात का ते, तुमच्यासारखे रोज गुलाबजामुन मागतात का, तुमच्यासारखे तुम्ही साड्या पैठण्या घेतल्या तर ते देव मागतात का? मग तर तुम्ही घरातच ठेवणार नाहीत देवाला. मागितलं जर देवाला तर देव काहीच मागत नाही. तुम्ही जे ठेवलेलं अन्न आहे त्याच्यातला दोष काढून घेतात आणि ते अन्न प्रसाद रूपी अन्न तुम्हाला देतात. आणि त्यामुळे ही आजची पिढी आपल्याला काय करायची, संस्कारशील पिढी बनवायची. म्हणून याच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे, जर आपण केलं तर हे सर्व जर आपण केलं तर आपली मुलं आपल्याला नक्कीच सांभाळणार आहेत बरं का, नक्कीच सांभाळणार आहेत. कारण फक्त आपल्या संस्कारावर आणि आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास पाहिजे. फक्त मी काय करत आहे, मी कुठं चुकीचं वागत आहे, असं जर सगळ्यांनी आपल्याला आत्मपरीक्षण करायचं ठरवलं ना तर तेव्हा कळतं. आपल्या छातीवर हात ठेवून बघा, मी आतापर्यंत किती चुका केल्या, आतापर्यंत कोणाकोणाचं वाईट हित चिंतलं, आपण कोणाचंही वाईट हित चिंतून का, म्हणूनच सहज बोलणे हित उपदेश म्हणतात. त्याच्यामध्ये त्यांच्या सहज बोलण्यातून हित असतं, आपलं हित असतं. जे आईला वाटतं की माझा मुलगा मोठं सहज बोलण्यातून आई म्हणते खूप